गुड आफ्टरनून मंडळी, मी स्वप्नील कात्र आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर म्हणजे आज नाश्ता विष्टा करत नाही. नाश्ता माझा सकाळीच झाला आहे करून, पण भूक लागली होती. सकाळीच चहा जेव्हा घ्यायला येतो मी, टी ब्रेक छोटासा, त्याच वेळेला नाश्ता केलास आणि आता आंघोळ करून फ्रेश झालं आहे. इथे गट्टू पण बसला आहे. गट्टू इज हॅपी बिकॉज tomorrow he going to picnic, school picnic. So he is very happy and he getting good marks in English, in all subjects. So he is very happy. असो मंडळी, चला आता आपला ब्लॉगला तर सुरुवात झाली आहे. समीक्षा गेली RTOला. जरा आता तिचं काही ना काहीतरी चालूच असतं. आता ती सध्या एक वेगळा तिने प्रकल्प मनावर घेतला आहे, प्रोजेक्ट मनावर घेतला आहे. आता बघू, तुम्हाला हळूहळू तुमच्या कानावर येईल असतो, सांगेन मी हळूहळू काय कशासाठी RTOला गेली वगैरे काय, तर ते येईल. थोड्या काही लपून राहत नाही गोष्ट. येईल ती आता RTOला गेली आहे. येईल ती आता. दक्ष थोड्या वेळाने शाळेला जाईल आणि तनू शाळेत नाही येईल आणि आपण काय घरातच दिवसभर. तर असं मंडळी, दक्षने काल एक मूवी बघितला. सांग दक्ष त्याच्याबद्दल. छावा चित्रपट बघितला. काय होतं, कुणाबद्दल होतं त्या चित्रपटात? काय कुणाबद्दल होतं? ते छत्रपती संभाजी राजांबद्दल होतं ना ते चित्रपट. आवडला तुला? बघ, असं शूरवीर व्हायचं, बरोबर ना? असं शूरवीर म्हणजे त्यावेळेला लढाई करत होते माणसं. आता काही लढाईची आवश्यकता नाही आहे, आता विचारांची लढाई. त्यावेळेला त्यांनी ती लढाई केली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. तर आपण आज म्हणतात ना, भगवा फडकवू शकतो आहे, नाहीतर कदाचित आज वातावरण वेगळं असतं. तर असो मंडळी, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांबद्दल जो चित्रपट आला आहे मंडळी, आता तो चित्रपट आला आहे म्हणून संभाजीराजांबद्दल आपल्याला आदर आहे असं नाही. हा आदर फार पूर्वीपासून होता आणि हा चित्रपटात आल्यानंतर एवढंच होईल की आता हा आताच्या पिढीला, म्हणजे आताची जी नवीन जनरेशन आहे मोबाईलमध्ये घुसून बसलेली, त्या जनरेशनला हा काही ना काहीतरी मेसेज, चांगला मेसेज दिला असेल या चित्रपटाने. कारण बरोबर ना मंडळी, आपल्या स्वराज्यासाठी काय काय केलं जातं, बरोबर की नाही? काय करायचं असतं, किती बलिदान द्यावं लागतं, हे आत्ताच्या पिढीला कळेल. कारण यात हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मोठे कलाकार आहेत विकी कौशल. त्यांनी आपल्या छत्रपती संभाजीराजांची भूमिका साकारली आणि तो म्हणजे म्हणतात ना मंडळी, हा चित्रपट जरी कोणीही केला असता ना, कोणीही केला असता, कारण संभाजीराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि छत्रपती संभाजीराजांचं आर्यच एवढं मोठं आहे ना मंडळी, की कुठल्याही व्यक्तीने ती भूमिका साकारली असते ना, तर त्यात एकदम बलाढ्यपणा आलाच असता त्या भूमिकेत. रश्मिका मंदाना यांनी त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे ना त्यामध्ये. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना, म्हणजे फार मोठ्या पडद्यावर त्यांचा हा सिनेमा दाखवण्यात आलेला आहे. आणि म्हणजे दक्षिणे आणि तनूने तर बघितला, आता बघू आपल्याला कधी बघायला भेटते ना. नो पायरेटेड मूवी नाही बघायचा, चित्रपटगृहातच जाऊन बघायचा, कारण त्या लोकांनी खूप मेहनत केलेली असते त्याच्यासाठी. तर असं मंडळी, आता तुर्तास तरी आता दक्षी शाळेची तयारी चालू आहे आणि मी जरा आराम करतो. त्या मंडळी जेवायला इथे आज बघा, आता संध्याकाळचं जेवायला बसलो आहे डायरेक्ट. इथे समीक्षाने आज कढी बनवली, मेथीची भाजी चपाती. तर चला या मंडळी जेवूया मस्त छान. प्रिंटरला आता एक जॉब दिला आहे, कलर प्रिंटिंगला. इथे प्रिंट दिली आहे, पासपोर्ट साईज फोटोचे. आता प्रिंट निघते हळूहळू. आपलं घर हे पण काम चालू आहे साईड बाय साईड. आपला प्रिंटर आपल्याला चांगली साथ देतोय. हळूहळू बघा कसं येते प्रिंट. ओ माय गॉड. चला, हे आलेलं आहे तिथे पासपोर्ट साईज फोटो. तर चला बघा, चांगले येतात बघा, ह्याची क्वालिटी पण चांगली आहे, मस्त. मंडळी कुणाला फोटो काढायचे असतील तर सांगा.
तर मंडळी झालं आहे आपलं जेवण बिवून आणि आता झोपायची तयारी. उद्या दक्ष पण चालला आहे पिकनिकला. आणि अरे हो मंडळी, उद्यापासून 10वीच्या परीक्षा चालू होत आहेत. तर आपल्या यूट्यूब परिवारामध्ये कोण जर 10वीला असेल, आपले व्ह्युअर्सपैकी सबस्क्रायबरपैकी आणि महाराष्ट्रातल्या तमाम 10वीतल्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चांगला पेपर लिहा, छान पेपर लिहा, मस्त पेपर लिहा आणि तुम्हाला चांगलं यश मिळो हीच शुभेच्छा. 12वीच्या परीक्षा तर गेल्याच आठवड्यात चालू झाल्या होत्या आणि आता 10वीच्या परीक्षा चालू होत आहेत. तर तरी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मी मनाचा राजा चॅनलतर्फे सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आमच्या वेळेला वेगळाच माहोल असायचा परीक्षांचा. म्हणजे आमचा वेळ वगैरे असं काय हे एकदम, पण त्यावेळेला वेगळीच हे होतं. 10वीच्या परीक्षा म्हणल्यानंतर बापरे बाप, घरचे सगळे म्हणजे आताही जर एखादा मुलगा 10वीला असेल, 12वीला असेल किंवा कुठल्या महत्त्वाच्या परीक्षेला असेल ना, तर ते अख्खं घरच परीक्षेला बसल्यासारखं वागायचं, एकदम स्ट्रेट. बापरे, माझी आई तर जागी राहायची, अभ्यास घ्या, पुस्तक वाचायला लावायची मला असं. आणि खूप वेगळा माहोल होता, वेगळंच टेन्शन असायचं. बोर्डाची परीक्षा म्हणल्यानंतर एक वेगळाच माहोल क्रिएट व्हायचा त्यावेळेला. आणि झालं, मी 2000 साली 10वी दिली होती. म्हणजे आज जवळजवळ 25 वर्ष झाली 10वी देऊन. आता त्याच्यानंतर बऱ्याच सिस्टम आल्या. मी 10वी दिल्यानंतर त्याच्यानंतर मग बारकोड सिस्टम आली. आपले हे लावायचं आणि त्या बारकोड चिकटवायचे वगैरे असे बारकोड सिस्टम आली. आणि बऱ्याचशा सिस्टम आल्या. आता तर काही म्हणतात 10वीचा बोर्डच कॅन्सल झाला आहे. बोर्डाची परीक्षा म्हणजे बोर्ड लेवलची एक्झाम नाही होणार, असं काय चाललं होतं. बरंच चेंजेस आले परीक्षांमध्ये आणि अजून परीक्षांमध्ये चेंजेस येतील. पहिलं कसं 10+2+3 असा फॉर्म्युला होता. तर आता वाटतं तसा फॉर्म्युला नाही आहे. आपल्या जी शिक्षण प्रणालीमध्ये थोडा चेंजेस केला आहे या गव्हर्नमेंटने. बघू आता त्याचं अंमलबजावणी कशी होते, किती होते बघू. तर तुर्तास मंडळी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चांगला पेपर लिहा, छान लिहा, मन लावून लिहा आणि मस्त चला. जेवढं तुम्ही लवकर मोकळे व्हाल तेवढं तुम्ही रिलॅक्स गावी जायला मोकळे. तुम्हाला जे करायचं आहे ते करायला निदान 2-3 महिने तरी मोकळे. तर चला आता जास्त तुमचा टाईमपास न करता मी झोपतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.